सरडे रंग बदलतात पण एवढ्या वेगाने रंग बदलणारे पाहिले नाहीत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा। उद्धव ठाकरेंची साथ सोडू नका म्हणत चंद्रकांत खैरेंकडून कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना दंडवत। छत्रपती संभाजीनगरमधील पदाधिकारी आणि कार्यकर्ता मेळाव्यात दंडवत। बाळासाहेबांचं स्मारक सरकार बांधतंय, हे स्मारक कुणाच्या मालकीचं नाही, शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा। 2019ला बाळासाहेबांचे विचार कुणी सोडले, शिंदेंचा सवाल। राखेची वाहतूक करणाऱ्या टिप्परने सरपंचाला चिरडलं। बीडच्या परळी तालुक्यातील मिरवट फाट्यावर सौंदाना गावचे सरपंच यांचा अपघात। अभिमन्यू क्षीरसागर असं मृत्यू झालेल्या सरपंचांचं नाव। परळीतील अपघातातील टिप्पर बेडघर नावाच्या राख माफियाचा, सुरेश धस यांचा आरोप। घातपात आहे की अपघात याचा शोध लागायचा आहे। सरपंचाला चिरडल्याच्या घटनेवर धस यांची प्रतिक्रिया। सौंदाना गावच्या सरपंचांचा अपघाती मृत्यू नसून हत्यात। भ्रष्टाचारांचं टोळकं सरपंचांच्या जीवावर उठलंय। विनायक राऊतांची प्रतिक्रिया। संपूर्ण बीड जिल्हा केंद्रशासित करा, राऊतांची फडणवीसांना विनंती। अजित पवारांना परखड नेतृत्व म्हणून बोललं जातं। वाल्मिक कराडच्या साम्राज्याबद्दल अजित पवारांना काहीही वाटत नाही, याचं मनात शल्य, शिवतारेंची प्रतिक्रिया। सरपंचांची हत्या हे अत्यंत गंभीर प्रकरण। संतोष देशमुखांच्या हत्यारांना फासावर लटकवणं गरजेचं। देशमुख कुटुंबियांच्या भेटीनंतर विजय शिवतारेंची प्रतिक्रिया। बीडमधील शस्त्र परवाना प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी 100 जणांना नोटीस पाठवली। शस्त्र तात्काळ जमा करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश। वाल्मिक कराडचाही शस्त्र परवाना रद्द। वाल्मिक कराडचं अद्याप हत्येच्या गुन्ह्यात नाव नाही। वाल्मिक कराडवरही मकोका लागला पाहिजे, अशी आमची मागणी। आमदार सुरेश धस यांची प्रतिक्रिया। हार्वेस्टर घोटाळ्यात आका आणि आकाचे आकाही सहभागी। 141 हार्वेस्टरसाठी 5141 लोकांकडून 8 लाख रुपये गोळा केल्याचा सुरेश धस यांचा आरोप। तर हार्वेस्टर घोटाळ्याच्या तक्रारी अजून समोर येतील, धस यांचं वक्तव्य। बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण। मुख्यमंत्र्यांकडून न्यायाची अपेक्षा होती। हत्या प्रकरणातील मोठा मासा जाळ्याबाहेर ठेवला। वाल्मिक कराड 15 दिवसात बाहेर येतील, संजय राऊतांचं वक्तव्य। इंडिया आघाडी किंवा महाविकास आघाडी तुटली असं म्हणालो नाही। काँग्रेसच्या नेत्यांनी माझं वक्तव्य नीट ऐकायला हवं। ठाकरे गटाच्या एकला चलो रेच्या नाऱ्यावर राऊतांचं विधान। युतीत निवडणूक लढवली तर अन्याय होतो, अशी कार्यकर्त्यांची भावना। कार्यकर्त्यांची भूमिका सांगितली, कोणाला मिरची लागण्याचं कारण नाही। काँग्रेस नेत्यांवर राऊतांचा निशाणा। संजय राऊत सध्या बरळलेल्या अवस्थेत, राऊतांवर बोलण्यात काही अर्थ नाही। भाजप नेते रावसाहेब दानवेंचा राऊतांना टोला। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदासाठी लाचार होऊन काँग्रेससोबत गेले। ठाकरेंना बाळासाहेबांचं नाव घेण्याचा अधिकार नाही। ठाकरेंची बाळासाहेब स्मारकाच्या अध्यक्षपदावरून हकालपट्टी करा, रामदास कदम यांची टीका। ठाकरे गटाच्या शरद कोळींकडून रामदास कदमांचा समाचार। उद्धव ठाकरेंवर टीका कराल तर अरेरावीच्या भाषेतच उत्तर दिलं जाईल, शरद कोळींचा रामदास कदमांना इशारा। भाजपचं आज आणि उद्या शिर्डीत राज्यस्तरीय अधिवेशन। सर्व मंत्री, आमदार, खासदारांसह राज्यभरातील जवळपास 15,000 पदाधिकारी उपस्थित। शाह, फडणवीस, गडकरींकडून मार्गदर्शन। टोरेस कंपनी घोटाळ्यात नवी माहिती समोर। जनरल मॅनेजर तानिया कासातोवाकडे काही महिन्यांपूर्वीच पोलिसांना 69 लाख सापडले होते। डोंगरी पोलिसांनी जप्त केलेले पैसे आयकरला दिले। कासातोवावर 77 लाखांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल। टोरेस घोटाळा प्रकरणात आतापर्यंत 9 कोटींचा मुद्देमाल जप्त। आर्थिक गुन्हे शाखेकडून टोरेसच्या विविध शाखांमधून मुद्देमाल जप्त। कंपनीकडून बक्षीस म्हणून गाड्या स्वीकारणाऱ्या 15 गुंतवणूकदारांची ओळख पटली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 4 दिवस सातारा दौऱ्यावर जाणार। उत्तेश्वर देवस्थानाच्या जत्रेसाठी दरेगावात जाणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून ऑटोफेस्ट 2025 या कार फेस्टिवलचं उद्घाटन। यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी स्पोर्ट्स कार आणि रिक्षा चालवण्याचा आनंद लुटला। केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला 10,930 कोटी रुपयांचा निधी। उत्तर प्रदेशला 31,000 कोटी आणि बिहारला 17,000 कोटींचं वाटप। केंद्र सरकारकडून उत्तर प्रदेश आणि बिहारला अधिक निधीचं वाटप। राज्य सरकारने सर्व अनुदानित शाळांकडून उपस्थितीचा अहवाल मागवला। शिक्षकांना आता शाळेतील उपस्थितांच्या नोंदी सादर करणं बंधनकारक। सिंदखेड राजा इथे आज जिजाऊ जन्मोत्सव सोहळा साजरा होणार। राजे लखोजीराव जाधव यांच्या जुन्या असलेल्या राजवाड्यामध्ये सकाळपासून गर्दी। प्रशासनाच्या वतीनं शासकीय पूजा संपन्न।
सोलापूरचं ग्रामदैवत सिद्धरामेश्वरांच्या यात्रेचा आज तिसरा दिवस। गड्डा यात्रेसाठी आंध्र, कर्नाटक, तेलंगणा आदी राज्यातून सिद्धेश्वर भक्त सोलापुरात दाखल। आज दिवसभर यन्नीमज्जन म्हणजे लिंगांना तैलाभिषेक होणार। कोल्हापूरच्या विशाळगडावरील दर्ग्यात जाऊन भाविकांना दर्शन घेता येणार। उरुसाला परवानगी नाकारल्यानंतर दर्शनाची प्रशासनाकडून परवानगी। केम बुर्णेवाडीत भाविकांच्या गाड्यांची तपासणी। जळगावच्या शिरसोलीतील 3 ग्रामपंचायत रस्त्यांवर जिल्हाधिकाऱ्यांकडून अपात्रतेची कारवाई। शासकीय जागेची बांधकाम आणि घरपट्टी पाणीपट्टी न भरल्यानं कारवाई। ग्रामपंचायत सदस्यांवरच्या कारवाईमुळे खळबळ। अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक प्रकाश काळबांडेंवर अपात्रतेची कारवाई। सत्ताधारी गटाच्या दाखल प्रकरणात विभागीय सहनिबंधक प्रवीण फडणवीसांचा निर्णय। संचालकांवरील कारवाईमुळे सहकार क्षेत्रात खळबळ उडाली। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी विष्णू चाटेने स्वतःचा मोबाईल नाशिकमध्ये फेकला। तपास यंत्रणांना अद्याप विष्णू चाटेचा मोबाईल सापडेना। फेकलेल्या फोनवरूनच चाटेने वाल्मिकरांना फोन केल्याचा संशय। मंत्री धनंजय मुंडेंवर होणाऱ्या आरोपांकडे भाजपच्या वरिष्ठांचं लक्ष। भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाने प्रकरणाची दखल घेतली। अमित शहा आणि अजित पवारांच्या भेटीत बीड प्रकरणी चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। अमरावतीच्या चांदूर बाजारमध्ये प्रहारच्या कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी। नवस पूर्ण झाला नाही म्हणून देव बदलणारे आम्ही नाही, आम्ही सदैव बच्चूभाऊंसोबत, अशा आशयाच्या बॅनरची सर्वत्र चर्चा। पुण्याच्या मगरपट्टा परिसरात नशेखोर तरुणाकडून वाहतूक पोलिसाला मारहाण। नशेखोर तरुण पोलिसांच्या ताब्यात। छत्रपती संभाजीनगरात दुकानं फोडणारी कोयता गँग सक्रिय। बजाजनगर भागात मध्यरात्री 2 चोरांनी 8 ते 9 दुकानं फोडली। वाळूज MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। नवी मुंबईच्या सानपाड्यामध्ये राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहात साजरी। यावेळी मनसेकडून विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। नवी मुंबईत डीप क्लिनिंग ड्राईव्हमुळे हवेतील धुळीचं प्रमाण घटलं। एकाच वेळी सर्व विभागांमध्ये मोहीम प्रभावीपणे राबवल्यानं नागरिकांकडून समाधान व्यक्त। नवी मुंबईतील खारघरमधील डोंगरावर बिबट्याचा वावर। वन विभागाकडून नागरिकांमध्ये जनजागृती। नागरिकांनी खबरदारी घेण्याचं नागरिकांकडून आवाहन। लातूरच्या उदगीरमध्ये विवाहाच्या 6 महिन्यांच्या आत विवाहितेचा संशयास्पद मृत्यू। घटनेतील 3 फरार आरोपींना अटक करण्याची स्थानिकांची मागणी। लातूरच्या जळकोटमध्ये घरगुती गॅस सिलेंडरचा स्फोट। 5 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती। सांगलीच्या मिरज तालुक्यातील मंदिरांवर चोरट्यांचा डल्ला। लक्ष्मीवाडीतील मंदिरात चोरी। दानपेटीसह लाखांचे दागिने लंपास। चोरीच्या घटनांमुळे परिसरात भीतीचं वातावरण।